त्याचप्रमाणे आज तुम्हाला सांगतो, 1-1-7च्या पूर्वी रिटायर झालेले 20, 21, 22, 23, 24 वर्षाचे कोणी असतील त्यांना मिळणारी रक्कम मी तुम्हाला आज सांगायला काय हरकत नाही, 7-7, 8-8, 9-9 लाख, 10-10 लाख पर्यंत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा मित्राने खरं पाहता 2017ला, सप्टेंबर 2017ला हे इम्प्लिमेंट झालं पाहिजे होतं, पण होऊ शकलं नाही. एवढी वर्ष लागली. आम्हाला सुद्धा आमच्या लीडरने वी शुड हॅव द प्रुडन्सी, कधी कुठला पॉइंट बाहेर काढावा हे महत्वाचं असतं. आज सुद्धा मी सांगतो, असं सांगतो की आपण सेकंड फॉर्म्युलेशनचा विषय चालू असताना, सेकंड फॉर्म्युलेशनचा विषय असताना त्याला सुद्धा हात घालणं हे जरा नामुष्कीचं आहे. त्यापूर्वीच त्यानंतरचे माझे काही बरेच विषय, ड्रॉप इन पेन्शनचा कोणी इश्यू काढला होता आपल्याकडे. 98चा इश्यू तुम्हाला कोर्टामध्ये गेलो, 16-17 वर्ष आम्ही भांडलो, आपल्याला निकाल मिळाला, सगळा मिळाला, पण त्याचा बेनिफिट फक्त आपल्या ह्याला दिला, आपल्या चेन्नई पोर्टला दिला, मद्रास पोर्टला दिला. त्याचा बेनिफिट सुद्धा मी तुम्हाला गर्वाने सांगतो, तुमच्या फायद्यासाठी सांगतो, या सेकंड फॉर्म्युलेशनचा कमीत ते 30% फायदा आपल्याला, त्याचा फायदा आपल्याला सेकंड फॉर्म्युलेशन मिळणार आहे आणि मिळतो आहे, आणि काही लोकांना तो मिळालेला सुद्धा आहे. मी थोडक्यात थांबवण्याचा प्रयत्न करतोय. आपल्या लीडर्सने कॉम्रेड एस.आर. कुलकर्णी, शांतीबाई पटेल यांनी आपल्याला एक ब्युटिफुल डॉक्युमेंट दिलेलं आहे. 937 ऑफ 1965 TR नंबर. हा ब्युटिफुल आपल्याला डॉक्युमेंट दिलेला आहे. त्या योगे आम्ही आज खुशीने आज इकडे बसलोय. तुमचा आनंद हीच आमची शक्ती. खरोखर सांगतो, आज तुम्हाला वाटणार हे देणारे कोण? शांतीबाई पटेल, डॉक्टर शांतीबाई पटेल आणि डॉक्टर आपले कॉम्रेड एस.आर. कुलकर्णी. त्याने हे पास होण्यासाठी हे TR 2दा डिफर झालं होतं. कोणाची काळजी घेण्यासाठी माहिती आहे? क्लास 4 ची काळजी घेण्यासाठी. ज्यावेळी त्याने पाहिलं की क्लास 4 त्यांचा सुद्धा अंतर्भाव होतोय, त्यावेळी हे TR पास झालंय. 5/10/1965 साली सर्वांना पेन्शन द्यायचं. त्याचा TR नंबर 937 1965. त्याचं वर्णन करताना नकाराने एकदा म्हटलेलं आहे, त्यावेळीचे पेन्शनरची परिस्थिती अशी होती, रखरखीत उन्हामध्ये, काटेरी झुडपामध्ये पडलेला, रक्तबंबाळ झालेला हे पेन्शनरची बॉडी त्यावेळी होती. त्यावेळी पेन्शन होती कमीत ते 70, 40, 70, 150, 155, 375, त्याच्यानंतर 1650, त्याच्यानंतर आज पेन्शन तुम्हाला किती मिनिमम मिळते तुम्हाला माहित आहे. मित्रांनो, तुमचा वेळ घेतला, घामाने डुबडुबलेले असाल. मला ऑफिसर्स बद्दल बोलायचं होतं. ऑफिसरचे बरेच प्रश्न आहेत, आम्ही ते मिटवत राहणार. आणि फायनान्स बिल बद्दल एक टांगती तलवार आपल्याकडे आहे. एक टांगती तलवार बद्दल बोलतोय. एक टांगती तलवार आहे. 25/3/2025ला एक लोकसभेमध्ये फायनान्स बिल पास झालेला आहे. फायनान्स बिल पास झालेलं आहे, व्हॅलिडेशन ऑफ पेन्शन. त्यामध्ये गव्हर्नमेंट काय म्हणते माहिती आहे ना, कशाचा आधार देतोय? कॉन्स्टिट्यूशन 309 नंबरचं ते एक आहे, सदर आहे, कलम आहे. त्यामुळे त्याच्याद्वारे त्याची मदत घेऊन आम्ही हे बिल आणण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे त्याने गव्हर्नमेंटने हक्क आपल्याकडे घेतलेले. 72 सालापासून आपल्याला असलेली पेन्शन, पास असलेली पेन्शन, झालेली पेन्शन, कोर्टाने दिलेले निवाडे, पेन्शन संबंधात दिलेले निवाडे, ते इम्प्लिमेंट करावे की नाही यानंतर हे परिमाणात्मक बदल, म्हणजे त्याची परिमाण वापरून बदल करावेत काय, त्याची सगळी पावर्स माझ्याजवळ राहील. हे एक जबरदस्त पेन्शनर्सना एक टांगती तलवार आहे. त्याचबरोबर आता आपली 27ला आपलं रिव्हिजन येते. चार्टर ऑफ डिमांड आमचा तयार आहे, सर्व तयार आहे. आम्ही मी दोन्हीकडे सगळीकडे विभागला गेलो आहे.
यावेळी ज्यावेळी या फेडरेशनकडे आलो, या फेडरेशनला सुद्धा झालं, आपल्या वर्कर्स फेडरेशन, एम्प्लॉईज फेडरेशन, सगळ्या फेडरेशनला आम्ही जोकर आहोत, कुठेही लागतो अशातली पद्धत आहे असं म्हणून मी माझं मेंढसा साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. कामगार एकजुटीचा, कामगार एकजुटीचा. खाल्लंय का नाही? मी जास्त काय वेळ घेणार नाही, तुमचं 5 मिनिटं घेणार आहे. राष्ट्रगीत झाल्यानंतर आपण सभागृहाच्या बाहेर जायचं. मी फक्त आपले ज्येष्ठ नेते 95 वर्षाचे या सभेला उपस्थित राहिले, प्रकृती बरी नसताना देखील त्यांचा अमूल्य वेळ आम्हाला आमच्या संस्थेला दिला. हे आमचं हे धैर्य वाढवतात. आम्ही आमचं काम करत राहतो. हे त्यांनी म्हणाला मला पुढच्या वर्षी बोला. आमचं म्हणणं आहे तुम्ही प्रत्येक वर्षी आमच्या संस्थेच्या सभेला यायला पाहिजे असा आमचा तुम्हाला आग्रह आहे. दुसरं, आपले राणे साहेब आणि आपले हे साहेब यांच्याकडे जे रिव्हिजनचा विषय आहे 27चा, तो पुढच्या ज्यावेळेला आपण मीटिंग घेऊ आणि घराचा प्रश्न शेट्टी साहेबांनी घेतलेला आहे, तो पुढच्या वर्षी जेव्हा आम्ही AGM ची सभा घेऊ तेव्हा हा प्रश्न सुटलेला असेल असं आम्हाला आश्वासन वाटतं. असं सगळ्यांना मिळेल, सगळ्या कामगारांना घरं मिळतील असं आम्हाला पुढच्या वर्षीच्या मीटिंगमध्ये त्यांच्याकडून सादर केलं जाईल असं वाटतं. सगळ्यांचे मी आभार मानत आहे. सगळ्यांचे आभार आमच्या अध्यक्षांनी मानलेले आहे. मी फक्त आपले जे ह्या संस्थेला जी मदत केलेली आहे त्यांचे मी फक्त आभार मानणार आहे की ह्या संस्थेमध्ये ज्या जागा आपल्याला जी जागा दिली आहे, शिवाजी मंदिर ब्रिगेडियर श्री सावंत यांनी या संस्थेला 40% कमी खर्चामध्ये हे सभागृह दिलेले आहेत. त्यांच्या आमच्या संस्थेतर्फे आम्ही हार्दिक अभिनंदन करतो. कॅन्टीन मॅनेजर व स्टाफ यांनी खाऊचे बॉक्सेसची व्यवस्था चांगल्या रीतीने केलेली आहे. आपण बाहेर पडल्याचे बॅक्सेस आपल्याला मिळणार आहे. फोटोग्राफर श्री कळनाथ वाघसवरे आणि विलास गोलक यांनी फोटोग्राफी चांगल्या प्रकारे केलेली आहे. त्यांचे देखील आम्ही आभार मानतो. महत्त्वाचं म्हणजे आमचे सूत्रसंचालक तुम्हाला जे